IPLच्या 19 वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नाही ते यंदा घडले। महेंद्रसिंग धोनी दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही आणि चेन्नईचा प्रवास सुद्धा काल संपला। पण धोनी पुढच्या वर्षी खेळणार की निवृत्त होणार यावर स्वतः कर्णधार ऋतुराज गायकवाडने एक मोठा खुलासा केला। काय खुलासा केलाय सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा। तर IPLच्या इतिहासात पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्सला तब्बल 89 धावांनी पराभूत व्हावं लागलं। या मोठ्या पराभवासोबतच चेन्नईच्या यंदाच्या हंगामातील प्रवासही इथेच संपुष्टात आला। या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला की धोनी पुढच्या वर्षी पुन्हा चेन्नईच्या ताफ्यात दिसणार का। यावर ऋतुराज म्हणाला की हे पुढच्या वर्षीच कळेल, मलाही त्याच वेळी समजेल। आम्हाला त्याची उणीव खूप भासते। तो मैदानात फक्त उभा राहूनही सामन्याची परिस्थिती बदलू शकतो। IPLच्या 19 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की धोनी दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकलेला नाही। चेपॉकच्या मैदानावर तो फक्त फोटो काढण्यासाठी आला होता। त्यामुळे धोनीने खरंच निवृत्ती घेतली आहे की तो खेळाडू किंवा मार्गदर्शकाच्या वेगळ्या भूमिकेत परतणार आहे, हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे। मग तुम्हाला काय वाटतं, MS धोनी पुढच्या वर्षी IPL खेळेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील थाला आणि CSK फॅन्सला शेअर करा आणि IPLच्या सगळ्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।